फिफ्थ लेसन आहे वॉटर फॉर एव्हरी हाऊस होल्ड. ओके, शार्प 9 झालेले आहेत. आपण आपला आजचा क्लास स्टार्ट करूयात. आपला लेसन चालू होता फिफ्थ लेसन EVS पार्ट 1 वॉटर फॉर एव्हरी हाऊस होल्ड. घरातल्या वापरासाठी किंवा घरात उपयोगासाठी पाणी. आपलं हे सगळं झालं होतं. आपण हे वॉटर सप्लाय बघितलं. जर्नी ऑफ वॉटर फ्रॉम द सोर्स टू हाऊस. आठवतं सगळ्यांना? हा एक्सपेरिमेंट पाहिला होता. टेक एन एम्प्टी बकेट. आपला इथपर्यंत कंप्लीट होतं कॅन यू टेल पर्यंत. टुडे वी आर स्टार्टिंग मी रीड करते. Many people are engaged in the work of water purification, storage, and distribution. Electricity or diesel are used to run the machines for these purposes. A lot of money is spent for this work. Hence, potable water provides to be an expensive substance. We must take care of water just as we take care of our other valuable. Many people are engaged in the work of water purification, storage and distribution. खूप सारी माणसं काम करत असतात आपलं वॉटर प्युरिफिकेशन. आपल्याला जे पाणी येतं ते पाणी प्युरिफिकेशन करण्यासाठी आणि स्टोर करून ठेवण्यासाठी त्या मोठ्या मोठ्या कॅन्स मध्ये, टाक्यांमध्ये आणि ते डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी वेगवेगळ्या सिटीज मध्ये ते डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी असे वेगवेगळी कामं वेगवेगळे लोक मिळून एकत्र मिळून करत असतात. इलेक्ट्रिसिटी और डिझेल आर यूज्ड टू run the machines for this purposes. इलेक्ट्रिसिटी और डिझेल एकतर इलेक्ट्रिसिटी यूज होते नाहीतर डिझेल्स होतात. हे वॉटर प्युरिफिकेशन साठी, स्टोरेज साठी, डिस्ट्रीब्युशन साठी. हे वॉटर डिस्ट्रीब्युशन साठी, प्युरिफिकेशन करण्यासाठी, पाणी शुद्ध करण्यासाठी, साठवून ठेवण्यासाठी वेगवेगळे मशीन्स असतात. ते मशीन्स चालवण्यासाठी एकतर इलेक्ट्रिसिटी यूज होते नाहीतर डिझेल यूज होतं. असे दोन अल्टरनेटिव्ह आहेत ज्याने ते मशीन्स चालू होतात. अ लॉट ऑफ मनी इज स्पेंड फॉर दिस वर्क. ह्याच्यासाठी खूप सारे पैसे द्यावे लागतात वॉटर प्युरिफिकेशन करण्यासाठी. कारण आपल्याला जे डायरेक्ट पाणी मिळतं पावसापासून ते एवढं पण शुद्ध नसतं की आपण पिऊ शकू. मग ते स्टोरेज करून ते प्युरिफिकेशन करून आपल्याला ते नळाद्वारे सप्लाय होतं. मग ते आपण पितो. ते प्युरिफाय करण्यासाठी खूप सारे पैसे सुद्धा लागतात. Hence, potable water provides to be an expensive substances. मग पोटेबल वॉटर मीन्स पिण्यायोग्य पाणी, स्वच्छ पाणी. ते प्रोव्हाइड स्वच्छ पाणी करण्यासाठी खूप महाग जातं. आपल्याला खूप महाग होतं, एक्सपेन्सिव्ह. त्याला खूप पैसे लागतात. सो वी मस्ट टेक केअर ऑफ वॉटर जस्ट ॲज वी टेक केअर ऑफ अवर व्हॅल्युएबल्स. अशाच प्रकारे जशा प्रकारे आपण आपल्या महत्वाच्या मौल्यवान वस्तू मीन्स महाग किंवा ज्या ज्या आपल्याला खूप वापरतात, आपल्याला खूप उपयोग होतो त्या वस्तू आपण कशा सांभाळून ठेवतो, हळूहळू वापरतो, ठेवून ठेवून वापरतो, स्टोर करून वापरतो. महागाच्या वस्तू असतील तर आपण ते जपून वापरतो. तशाच प्रकारे पाणी सुद्धा आपण जपून वापरलं पाहिजे.
साठवून साठवून वापरलं पाहिजे. We must not allow stored tap water to be a wastage or become a containment. आपण ते वॉटर स्टोर जास्तीत जास्त करून करायचं नाही. ते बिकॉज वेस्ट करण्यासाठी तर आपण टॅपचं पाणी, नळाचं पाणी वापरायचंच नाही. उगाच ओतून देण्यासाठी, वाया घालवण्यासाठी वापरायचं नाही. नेक्स्ट, what can we do to use water without wastage? आपण काय करू शकतो की पाणी वेस्ट म्हणजे वाया न घालवता जर वापरण्यात आलं तर? If the water you have taken in a mug to wash our face is left over, will you throw it away to keep it to use later? जर आपण आपलं तोंड धुण्यासाठी एक मग मध्ये पाणी घेतो, आपण तोंड धुवायला जातो बेसिन मध्ये किंवा बाथरूम मध्ये, तर आपण मग मध्ये पाणी घेतो. तर ते पाणी राहिलं असेल तर तुम्ही काय करता? फेकून देता का स्टोर करून देता? तसंच ठेवता नेक्स्ट टाइम यूज होण्यासाठी. पुन्हा कोणी दुसरं तोंड धुवायचं असेल त्याला वापरण्यासाठी, तर आपण ते स्टोर करून ठेवू शकतो. किंवा राहिलेलं मग मधलं पाणी त्या मग मध्येच ठेवायचं आणि ते मग सरळ ठेवायचं, त्यातलं पाणी ओतून द्यायचं नाही. मग ते दुसरे कोणाला, आपले ताई, दिदी, मम्मी, पप्पा कोण गेलं बाथरूम मध्ये किंवा सिंक बेसिंग मध्ये, तर ते यूज करू शकतात, ते फेकून देत नाही. सो अशा प्रकारे आपण पाणी वेस्ट न करता आपण ते रियूज करू शकतो. नेक्स्ट, will you brush your teeth to sorry will you brush your teeth? Do you keep the tap running or do you turn it off in between? When you are brushing your teeth, जेव्हा तुम्ही ब्रश करत असता, दात घासत असता, तेव्हा तुम्ही टॅप, नळ कंटिन्यू ऑन ठेवता का का तुम्ही मध्ये मध्येच ऑन ठेवता? तर तुम्ही अशा ते कंटिन्यू ऑन ठेवलं तर पाणी वेस्टच जातं. कंटिन्यू ऑन असल्यामुळे ते पाणी कंटिन्यू वेस्ट जातं. सो ते आपण जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हाच आपण नळ चालू करायचा, वॉश करायचं, मग परत नळ बंद करायचा. मग नेक्स्ट टाइम तुम्हाला जेव्हा परत वॉश करायचं असेल तेव्हा चालू करायचा. सो मध्ये मध्ये बंद करायचा नळ. कंटिन्यू नळ ऑन ठेवला तर पाणी वेस्ट जाणार. Do you throw away the water used for washing vegetables, fruits, etc., or do you water your plants with it? जर तुम्ही बाहेरून भाजी आई घेऊन येते, भाज्या फळं घेऊन येते, तर तुम्ही ते भाज्या फळं आपण धुवूनच वापरतो. तर ते धुतलेलं पाणी तुम्ही असंच फेकून देण्याऐवजी तेच पाणी तुम्ही तुमच्या झाडांमध्ये, कुंडीमध्ये, बाहेर बाग असेल बागेमध्ये घातलं तर ते युजेबल होईल की नाही? उगाच ते पाणी फेकून देण्यापेक्षा तेच पाणी वापरलं जातं. नेक्स्ट, when you rushing this under when you're rushing the things under a tap, do you turn it off fully or just enough? जेव्हा तुम्ही घाईत असता तेव्हा तुम्ही किंवा नळाखाली काही धुत असतात, तर तुम्ही फुल नळ न सोडता तो थोडासाच बारीक सोडून जर तुम्ही ते वापरलं पाणी, तर तो तुम्हालाच यूज होईल. जास्त पाणी वाया न घालवता थोड्या पाण्यामध्ये पण तुम्ही काही गोष्टी धुवू शकता, वापरू शकता. नेक्स्ट, use your brain power. The garden is to be a water tap, water and well water are both available. What will you see? What will you use? The garden is to be water. Tap water and well water are both available. What will you use? जर तुमच्या झाडांना किंवा शेतामध्ये किंवा बागेमध्ये पाणी घालायचं आहे तुम्हाला, तर तुम्हाला तुमच्याकडे दोन सोर्सेस आहेत. एक तर नळाला पाणी येतं
आणि दुसरं आहे जे वेल म्हणजे विहीर, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे विहीर आहे. तर तुम्ही कुठल्या पाण्याने प्लांटला वॉटरिंग कराल किंवा कुठलं पाणी तुम्ही झाडांना घालाल, तर तुम्ही कुठलं पाणी घालाल तुम्ही कोण सांगेल मला? The garden is to be watered. The tap water and well water are both available. What will you use? कोणतं पाणी कोण कोण कोणतं पाणी वापरेल? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा, कोण सांगेल मला त्याचं आन्सर? येस, वेल, वेलचं पाणी. माझा आवाज येतो सगळ्यांना? मी आता चॅट बॉक्स बघतीये. क्लिअर आहे माझा आवाज? ओके. कोणतं पाणी यूज करणार? वेलचं पाणी यूज करणार, कारण टॅप वॉटर नळाचं जे पाणी येतं, नळाला जे पाणी येतं ते पाणी प्युरिफाय केलेलं असतं, प्युरिफिकेशन केलेलं असतं त्या पाण्याला, आणि ते पोटेबल वॉटर आहे. सो आपण ते पाणी न वेस्ट घालवता आपण वेलचं पाणी यूज केलं तर प्लांट झाडांना आपण ते पाणी घालू शकतो, आणि पिण्यासाठी नाही वापरत विहिरीतलं पाणी. सो ते आपण झाडांना घालू शकतो. What we have learned: we need water continually, so we store water at home. आपल्याला कंटिन्यू पाणी लागतं, सो आपण पाणी घरामध्ये साठवून ठेवतो. A lid and a tap on a water container help to keep the water easier to use. जर आपल्या वॉटर कंटेनरला टॅब असेल तर आपल्याला ते पाणी स्वच्छ वापरतो. पिण्याच्या पाण्याचं जे कंटेनर असेल त्या कंटेनरला, त्या माठाला, पिंपाला नळ असेल तर आपण जर नळ असलेले यूज केलं तर स्वच्छ पाणी आपल्याला मिळतं पिण्यासाठी प्रत्येक वेळेस. इफ ड्रिंकिंग वॉटर इज causes disease. Therefore, special care must be taken for drinking water. जर ड्रिंकिंग पाणी पोर्टेबल नसेल तर ते आपल्या बॉडीसाठी इट कॉजेस डिझीज, आपल्याला रोग आजार होईल जर आपण पोर्टेबल पाणी पिलं नाही तर. Therefore, special care must be taken for the drinking water. त्याच्यासाठी आपल्याला पोर्टेबल वॉटरच वापरायला पाहिजे, आणि पोर्टेबल वॉटरची आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. वी मस्ट हॅव टू टेक केअर ऑफ ड्रिंकिंग वॉटर, पिण्याच्या पाण्याची. Cities and towns have water purification center and distribution system. Cities, towns ज्या आहेत, शहरं आहेत, छोटी छोटी गाव आहेत, त्या गावात पाणी प्युरिफिकेशनचे सेंटर्स असल्या आहेत, आणि ते वेगवेगळ्या भागांमध्ये, परिसरामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये ते डिस्ट्रीब्यूट होतं, सप्लाय होतं मोठ्या मोठ्या पाईप्सद्वारे. If we use water for other sources, we should ensure that it is potable. If we use water for other sources, we should ensure that it is a potable. आपण जे दुसरं पाणी वापरतो, म्हणजे वेगवेगळ्या पाण्याचा वापर करतो पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी, तर आपल्याला खात्री असायला पाहिजे की ते पाणी पोर्टेबल आहे, स्वच्छ आहे, प्युरिफिकेशन झालेलं पाणी आहे. Obtaining potable water involves labor as well as expenses. पाणी स्वच्छ करण्यासाठी, प्युरिफिकेशन करण्यासाठी, स्टोरेजसाठी, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं सप्लाय होण्यासाठी लेबर्स म्हणजे काही माणसं काम करत असतात, आणि ते एक्सपेन्स आहे, म्हणजे खर्चिक आहे. आपण पाहिलं की स्वच्छ पाणी प्युरिफिकेशन करायला मोठमोठ्या मशीन्स लागतात. ते मशीन चालण्यासाठी इलेक्ट्रिसिटी किंवा फ्युएल, डिझेल
हे वापरलं जातं. सो ते कॉस्टली आहे, म्हणजे खर्चिक आहे, त्याला खूप सारे पैसे लागतात. सो आपण ते जपून वापरलं पाहिजे. वॉटर शुड बी स्टोर्ड प्रॉपरली अँड युज्ड केअरफुली. आपल्याला जे पिण्याचं नळाद्वारे पाणी येतं ते आपल्याला स्टोर केलं पाहिजे, साठवून ठेवलं पाहिजे आणि केअरफुली, काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. आपण आपल्या लेसन स्टार्टिंग पासून. वॉटर फॉर एव्हरी हाऊसहोल्ड, 5th लेसन. आपण लास्ट लेसन मध्ये वेगवेगळी पाणीची गरजा बघितल्या, म्हणजे साठवायच्या मोठमोठ्या आधीच्या पद्धती, नवीन पद्धती. या लेसन मध्ये आपण घरात पाणी कसं प्रकारे साठवून ठेवतो. पिंपामध्ये, तांब्याच्या भांड्यामध्ये, हंड्यामध्ये, माठामध्ये, प्लास्टिकचे कंटेनर्स मध्ये. नंतर न पाहिलं आपण केअर ऑफ ड्रिंकिंग वॉटर. आपण पिण्याच्या पाण्याची कशी काळजी घेऊ शकतो, किंवा ते पाणी खराब न होता, म्हणजे वारंवार पाणतो किंवा किचन मध्ये यूज करते तर त्यात टॅब नसेल, किंवा टॅब नसेल तर ते पाणी सारखं हात घालून काढल्यामुळे आपल्या हाताला जे काही जर्म्स किंवा धूळ, माती काही असेल तर ते प्रत्येक भांड्या माठामध्ये जातं आणि ते पाणी खराब होतं. सो आपल्याला टॅब असलेलं नळ यूज करायला पाहिजे, किंवा आपल्याला आपण डिपर पण यूज करू शकतो. डिपर, विथ हेल्प ऑफ डिपर वी कॅन टेक out the water of that container and we can drink it or use it. So dripper must we have to use. Water does not become stale, म्हणजे ते आदल्या दिवशीचं पाणी आहे म्हणून ते खराब आहे फेकून द्यायचं असं न करता आपण ते पाणी यूज करू शकतो, पिण्याचं पाणी. नेक्स्ट एक्सपेरिमेंट पाहिला. एक प्लास्टिकचा बॉटल कट करून घेतलं, त्याला 4 होल्स केले होते आणि रिफिल्स, छोट्या टायनी रिफिल्स आपण त्या 4 होल्स मध्ये फिट केले होते आणि ते प्लास्टिकचं बॉटल कट केलेलं वरतून त्याच्यात पाणी भरलं. सो ॲट अ टाइम, सेम टाइम, 4 साइडच्या रिफिल मधून, 4 पॉइंट्स मधून सेम क्वांटिटी मध्ये एक्सपेरिमेंट पाहिला. त्याच्यानंतर लार्ज सिमेंट प्लास्टिक टँक्स बाहेर ज्या असतात त्यातला सुद्धा मोठमोठे पाईप्स असतात. सो त्या पाईपद्वारे ते हॅलो मॅम. आपल्या आपल्या हॅलो मॅम, परिसरमध्ये किंवा. येस प्रियांका मॅम बोलते. येस प्रियांका मॅम. तुमचा आवाज ब्रेक होतोय. व्हॉइस इज ब्रेकिंग. ओके, नाव इट्स क्लिअर. या सगळ्यांना आवाज, एक हॅलो, मिनिट, एक मिनिट. सगळ्यांना माझा आवाज आवाज. येतो, हा, सगळ्यांना आवाज येतोय का माझा? चॅट बॉक्स मध्ये सांगा. ओके, मॅमचा आवाज येतोय का मॅम? तुम्ही माझा आवाज येतो का सगळ्यांना क्लिअर? नाही, ब्रेक होतो अजून सुद्धा. मला तर क्लिअर येतोय, आता बाकीच्यांना. ओके, आता येतो माझा आवाज क्लिअर? हो हो. सगळ्यांना क्लिअर आहे माझा आवाज? प्रियांका मॅम, आवाज क्लिअर आहे? हो, मला क्लिअर येतोय, बाकीच्यांचा. एक मिनिट. ज्यांना क्लिअर आवाज येत नाही त्यांनी क्लास लेफ्ट करून परत एंटर व्हा. तुमचा नेटवर्कचा इश्यू असेल कदाचित. हो, कारण मध्ये काही जणांनाच आवाज येत नाहीये ना. हां मॅम, बाकी तुम्ही सगळ्यांना कंटिन्यू आवाज करा. क्लिअर आहे. तुम्ही कंटिन्यू करा, मला तर आवाज क्लिअर येतो. ओके ओके मॅम, थँक्यू.
चलो आता क्लिअर आहे. आपण बघत होतो लार्ज कंटेनर प्लास्टिक टँक्स जे आपल्या टाउनच्या सिटीच्या बाहेर असतात, त्याच्या थ्रू आपल्या मोठ्या पाईप्सद्वारे वॉटर सप्लाय होतो. तो आपल्या भागामध्ये, परिसरामध्ये, ठिकाणामध्ये तो येतो. मग ते प्युरिफिकेशन होतं. प्युरिफिकेशन झाल्यावर ते पाणी आपल्या बिल्डिंगच्या किंवा आपल्या एरियामध्ये सप्लाय होतं. नेक्स्ट, वॉटर सप्लाय फ्रॉम अ सिस्टम लेक मध्ये आणि वॉटर स्टोअर करण्यासाठी बांधून ठेवलेलं आहे. लेक्स, रिव्हर, डॅम, तिथून आपलं वॉटर सप्लाय होतं. तिथून त्या कंटेनर्स मध्ये सिमेंट, प्लास्टिक पाणी सप्लाय होतं. मग तिथे पाणी प्युरिफिकेशन होतं. झालेल्या परिसरात सप्लाय. मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय. हॅलो. परत हा, आता ब्रेक होतोय. परत माझा आवाज ब्रेक होतो. हो हो. ओके, मीच मग लेफ्ट करून जॉईन करू का? हो हो, चालेल. ओके. सगळ्यांना माझा आवाज क्लिअर येतोय का? ओके. सध्या पावसाळ्यामुळे नेटवर्कचा इश्यू आहे, तर तुम्हाला आवाज ब्रेक वगैरे होत असेल तर लेफ्ट करून क्लास परत एंटर व्हा. ओके. हॅलो प्रियांका मॅम, माझा आवाज क्लिअर आहे आता? हो हो, आता क्लिअर आहे. ओके. सगळ्यांना माझा आवाज क्लिअर येतो? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. ओके, आपण आपला स्टार्ट करूयात. आपण इथे होतो हेवी वॉटर टँक्स ॲट अ हाईट. म्हणजे आपल्या एरियामध्ये जर मॅम, मोठ्या तुमची स्क्रीन नाही पाईप्सनी. दिसत आहे. स्क्रीन प्रेझेंट करा. ओके ओके ओके, सॉरी, जस्ट फॉरगेट ऑन स्क्रीन. दिसतेय सगळ्यांना माझी स्क्रीन? मेसेज करा चॅट बॉक्स मध्ये. ओके. सगळ्यांना दिसतं? वॉटर टँक्स ॲट अ हाईट. आपल्या एरियामध्ये जे मोठ्या पाईप्सद्वारे वॉटर सप्लाय होतं, तर ते हाईटवर असतं, एका उंचावर असतं, जेणेकरून त्याचा फ्लो त्याला ऑटोमॅटिक मिळेल. आपण लास्ट लेसनमध्ये पाहिलं, वॉटर फ्लोज डाऊन टुवर्ड्स ग्राउंड. पाण्याचा प्रवाह खालच्या दिशेने असतो नेहमीच. सो ते हे हाईटला पाण्याचे टँक्स असल्यामुळे ते फ्लो फास्ट होतात आणि खाली
येतात. सो इलेक्ट्रिसिटीचा यूज करून मोस्टली ते पाणी आपल्या पाईप्स थ्रू, कोणाचा माईक ऑन आहे, हो, प्युरिफिकेशन तिथे होऊन मशीन्सद्वारे, सो ते मोठमोठ्या पाईप्सद्वारे आपल्या एरियामध्ये येतात. आणि एरियामध्ये आल्यानंतर ना आपल्या आता बिल्डिंग्समध्ये सप्लाय होतो. आपापले बिल्डिंग असेल, घर असेल तर आई वगैरे साठवून ठेवते. बिल्डिंग्स असेल तर बिल्डिंगच्या रूफवर, टॉपवर मोठे कंटेनर्स असतात, टाकी असते, तिथे मोठ्या प्रमाणात पाणी साठवलं जातं आणि ते साठवलेलं पाणी आपल्याला टॅपद्वारे येतं. खाली घर असेल ग्राउंड फ्लोअरला तर आई पाणी भरून ठेवते मोठ्या पिंपमध्ये, प्लास्टिक टँक्समध्ये. घरामध्ये पिण्याचं पाणी भरून ठेवतात. नेक्स्ट, हे फुल जर्नी ऑफ वॉटर फ्रॉम सोर्स टू हाऊस. इथे दिसतंय सगळ्यांना मोठ्या डॅम्स मध्ये, रिव्हर वर डॅम्स बांधलेले असतात. त्या डॅम्स मध्ये रेनफॉल होतो. तो रेनफॉल द्वारे पाणी, पावसामुळे पावसाचं पाणी तिथे साठवलं जातं. मग ते मोठ्या एका कंटेनर, मोठ्या टाकीमध्ये साठवतात. मग ते प्युरिफिकेशन होतं साठवलेल्या पाण्याचं. मोठ्या मोठ्या मशीन्सद्वारे लेबर्स इथे वर्क करत असतात. काही माणसं काम करत असतात. ते वॉटर प्युरिफिकेशन करून पोटेबल वॉटर बनवतात. पोटेबल वॉटर, ड्रिंकिंग पाणी ते रेडी करतात. तेवढ्यापर्यंत प्युरिफिकेशन होतं. मग आपल्या एरियामध्ये हाईटला, एका प्रॉपर हाईटवर मोठा टँक असतो. त्या टँकमध्ये पाणी साठवलं जातं. इथे दिसतं येलो कलरचा, आणि त्याच्या थ्रू या साईडला आहे आपल्या एरियामध्ये पाणी, ते मोठ्या हाईटवर साठवलं जातं. आणि त्या हाईटद्वारे वेगवेगळ्या बिल्डिंग्समध्ये, वेगवेगळ्या घरांमध्ये ते पाणी फ्लो होतं. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सुद्धा पाणी फ्लो होतं. अशा प्रकारे पाणी आपल्या नळाला येतं. नेक्स्ट पाहिलं आपण, वॉटर टँक्स असतात सप्लायला. जिथे पाणी नाहीये तिथे वेल्स असतात. वेल्सचं पाणी पण, विहिरींचं पाणी आपण वापरण्यासाठी, आपल्या वेगवेगळ्या वापरासाठी, भांडी धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, झाडांसाठी, शेतासाठी, अशा वेगवेगळ्या कामांसाठी आपण विहिरीचं पाणी वापरू शकतो. एक एक्सपेरिमेंट पाहिलं आपण एम्प्टी बकेटचं. We can lift it empty. When it's empty, bucket is empty, we can lift it easily, but when we full it of water, then we can't hold it too much times. भरलेला बकेट आपण जास्त वेळ उचलू शकत नाही आणि जास्त हाईटला उचलू शकत नाही. एम्प्टी बकेट आपण मोस्ट ऑफ द हाईटला उचलू शकतो. मेनी पीपल्स आर एंगेज. खूप सारे टीचर, वर्कर्स. येस, स्क्रीन नाही दिसत. स्क्रीन दिसत नाहीये. सगळ्यांना दिसतीये बाकीच्यांना? प्रियंका मॅम, माझी स्क्रीन क्लिअर आहे? हो मॅम, मला तर दिसते. कोणाला दिसत नाहीये? कोणाचा माईक ऑन होता आता? कोणाला दिसला नाही चॅट स्क्रीन? बॉक्स मध्ये मेसेज करा ज्यांना दिसत नाहीये स्क्रीन. ओके. भाविक, तू लेफ्ट होऊन जॉईन होतोस का परत? कारण फक्त तुलाच स्क्रीन दिसत नाहीये. बाकी सगळ्यांना मिथिला स्क्रीन दिसतीये? मिथिलाला दिसत नाहीये. मिथिला, तुमचं नेटवर्क चेक करा. क्लास लेफ्ट करून परत जॉईन व्हा. सगळ्यांना दिसते स्क्रीन. ओके मॅम, तुम्ही कंटिन्यू करा. ओके. कुठे आपलं, हां, वॉटर प्युरिफिकेशनचे जे मशीन्स असतात, फॅक्टरीज असतात, तिथे
लेबर्स वर्क करत असतात, खूप सारी माणसं काम करत असतात ते पाणी पोर्टेबल करण्यासाठी. नेक्स्ट आपण वॉटर वेस्ट कसं नाही करू शकत किंवा कसं न करता आपण ते जास्तीत जास्त वेळ वापरू शकतो त्याचं दिलेलं आहे. काही क्वेश्चन्स होते ते आपण सॉल्व्ह केले. नेक्स्ट गार्डनिंग होतं अँड व्हॉट वी हॅव लर्न. वॉटर इज व्हॅल्युएबल, टेक गुड केअर ऑफ इट. पाणी आपल्याला सगळ्याच गोष्टींसाठी लागतं आणि आपण खूप महत्त्वाचं आहे की पाणी आपण साठवून वापरणं. कारण आपण वेस्ट पाणी वेस्ट घालवलं तर आपल्यालाच पुढे किंवा इन फ्युचर भविष्यामध्ये आपल्याला पाण्याचा तुटवडा जाणवेल, आपल्याला पाणी मिळणार नाही. त्यावेळेस आपल्याला पाणी विकत घेण्याची गरज नसते. पण काही काळाने आपण वेस्ट घालवलं आत्तापासूनच, असंच टॅप चालू ठेवला किंवा पाणी वाया घालवलं तर आपल्याला फ्युचरमध्ये पाणी मिळणार नाही. सो वी हॅव टू टेक गुड केअर ऑफ इट. We have to take good care of drinking water, potable water, and we used it stored water आपण साठवून पाणी वापरू शकतो. Exercise. What's the solution? The common tap in a locality is in dripping all the time. Common tap in locality म्हणजे आपल्या लोकॅलिटी म्हणजे कॉमन टॅप, सार्वजनिक प्रॉपर वर्ड आहे पण तुम्हाला मी एक्सप्लेन करते. म्हणजे आपण जिथे राहतो, आपली घरं असतील छोटी छोटी, तर एक गव्हर्नमेंट थ्रू किंवा आपल्या सरकारद्वारे कॉमन टॅप दिलेला असतो. तो टॅप कंटिन्यू रन आहे. तर आपण काय सोल्युशन करू शकतो त्याच्यावर, आपण काय करू शकतो, कोण सांगू शकेल का, कोण एक्सप्लेन करेल का की आपण काय करू? जर एखादा कॉमन टॅब आहे बिल्डिंगचा, ओके अज्युम करा बिल्डिंगचा कॉमन टॅब आहे, तो कंटिन्यू रन असतो किंवा कंटिन्यू चालू असतो, तो पूर्ण बंद होत नाही. सो आपण काय करू शकतो? काय करू शकतो? कोणी सांगेल? चॅट बॉक्स मध्ये नाव सांगा. कॉमन टॅब आहे, तो कंटिन्यू रन आहे किंवा म्हणजेच कंटिन्यू चालू आहे कॉमन टॅब. सो आपण काय करू शकतो किंवा काय प्रोसेस करू शकतो किंवा काय सोल्युशन करू? ओके, साहिलचं नाव आलेलं आहे. साहिलचा चला माईक ऑन करा. साहिल सांगेल मला. हॅलो. Yes, miss. यस बेटा बोलो. Miss, if a common tap in the locality is seen dripping all the time, we should close it or put a bucket under it. Okay, that's also good solution. We close it or put some, if it's not closed it properly, if it's not ते बंद प्रॉपर होत नसेल तर आपण त्याच्या खाली बकेट ठेवू शकतो. मस्त. अजून कोणी काय सांगू शकेल? बेटा माइक ऑफ कर. और कोई बता सकता है? एनीवन कैन टेल मी अदर वन रीजन, अदर वन सोल्युशन? काय करू शकतो? जर ते कॉमन टॅब आहे तर आपण मोठ्या लोकांना किंवा घरातल्यांना सांगायला हवंय की ते कॉमन टॅब कंटिन्यू रन होतंय, सो पाणी वेस्ट होतंय. सो ते टॅब जर क्लोजडच होत नसेल, ते कंटिन्यू ड्रिफ्ट होत असेल, रन होत असेल, तर आपण ते प्लंबर आहेत, आपण शिकलो प्लंबरला बोलवू शकतो. तो प्लंबर ते टॅब नीट करेल, ठीक करेल, सो ते टॅप बंद होईल. हे पण आपण करू शकतो. कळालं सोल्युशन? ओके, नाव नेक्स्ट. यूज युअर ब्रेन पॉवर्स. लेट मी सी. What can you do to ease the work of filling and storing water in your house?
तुम्ही काय हेल्प करू शकता किंवा इझिली कसं वेनी कोणत्या सोर्सनी तुम्ही तुमच्या घरातलं पाणी स्टोर करून ठेवू शकता, फिल करू शकता, भरू शकता. कसं काय इझी वे कोण सांगू शकेल किंवा आई कशी भरून ठेवते हे कोण सांगणार मला आता? कोणी ऑब्झर्व केलंय घरी आई कसं पाणी भरून ठेवते इझिली कसं स्टोर करून ठेवते? चॅट बॉक्स मध्ये नाव सांगा, नाव लिहा. Okay, again here is a Sahil. Sahil, come on your mic and tell me. Yes, yes, miss. सांग मला कसं इझी वेनी वॉटर स्टोर करून ठेवते आई. Miss, in my village we use some pots and Okay. tanks and Pot and tanks. You said you using stored for the water pot and tanks. But ते फिल करण्यासाठी ते भरून ठेवण्यासाठी कोणतं इझी वे आहे, कोणते इझी प्रोसेसनी ते भरून ठेवतात आई लोक वगैरे. yes, in my village we fill it with borewells. Okay, bore wells. There is a bore well. Okay. Another one. और कोई है Yes, जो मुझे बताए? we have aquaguard. Okay, you have aquaguard also for the purification of water. To make a potable water, right? Yes, miss. Yes, good boy. So you have to use the water uh, thinking, matlab you don't have to waste it water when you're using the potable water, right? When Yes, you're miss. using potable water, you have to take care of it. You don't have to waste it. Got it? Yes, miss. Yes. Now off your mic. See, if the large containers are at home, at house, out of the house, so to full that tanks or containers, we used to pipe some borewells or machines, some kinds of machines to full that tanks water tanks or container. सगळ्यांच्या घरी मोठ्या टँक्स असतील, मशीन स्टोअर करायला पाणी, प्लास्टिक कंटेनर्स असतील, तर ते भरून ठेवण्यासाठी पाईप्सद्वारे किंवा छोट्या छोट्या मशीन्सद्वारे सुद्धा आपल्या घरातले मोठी माणसं, आई बाबा ते चालू करून त्याच्या थ्रू ते भरून ठेवतात. पाहिलं ना सगळ्यांनी पाईप लावते आई टँक मध्ये, मोठ्या प्लास्टिक कंटेनर मध्ये, लाईक दिस. नेक्स्ट, राईट और रॉंग? सगळ्यांनी मला सांगायचं. Some may drink water from the pot and left the lid beside it. It's right or wrong? चॅट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगा, तुम्ही त्याला विचारेल क्वेश्चन. कोण सांगेल मला ह्याचा आन्सर? ओके, साहिल. चलो साहिल का ही माइक ऑन करो. साहिल Miss, बेटा. wrong. It's wrong. When Samir is drinking water from the pot, she left the lid beside it. म्हणजे त्याने त्याचं झाकण तसं साईडलाच ठेवलं किंवा ते परत झाकून ठेवलं नाही. It's wrong process. He have to cover the water pots again. Got it? Now mic off करो बेटा. चलो next. Nisha water her plants with the water she has used for cleaning the dishes. It's right or wrong? Who is going to tell me? चलो chat box में लिखो. तन्मयचा माइक ऑन करा. Right. It's right. Okay. निशा पाणी क्लीन डिशेस क्लीन केलेलं पाणी जर
झाडांना घालत असेल, प्लांट्सला घालत असेल, सो इट्स प्रोसेस इज राईट. शी इज नॉट वेस्टिंग वॉटर. ती पाणी वाया घालवते का? नाही. तिथे पाणी यूज करते झाडांना देण्यासाठी. नेक्स्ट, when water comes in the tap, Sai empties her pot and fill it again. It's right or wrong? Who is going to tell me? अनिकेतचा माइक ऑन करा. Right. It's right. काय क्वेश्चन होता? When what? It's right. It's wrong, beta. When water comes in a tap, Sai Wrong. empty her pot and fill it again. म्हणजे साई काय करतोय नक्की? जर तो पाणी पिण्याचं भरत असेल तर तो आदल्या दिवशीचं जे स्टोर केलेलं वॉटर आहे ते एम्प्टी करतोय, तो तसंच वेस्ट घालवतोय आणि परत भरतोय. सो इट्स राईट और रॉंग? इट्स रॉंग. इट्स प्रोसेस इज रॉंग. दिस प्रोसेस इज रॉंग बिकॉज ते एम्प्टी आहे, स्टोर केलेलं पाणी असंच ओतून देणं इट्स नॉट राईट. इट्स रॉंग. ते फिल करण्यासाठी तो परत पाणी शिळं झालं म्हणून फेकून देणं हे चुकीचं आहे. कळालं? नेक्स्ट, रेश्मा कॅरीज ड्रिंकिंग वॉटर विथ हर when she goes for a picnic. Reshma carries drinking water with her when she goes for a picnic. कोण सांगेल मला? मिथिलाचा माइक ऑन करा. मिथिला. Right. इट्स राईट. when रेश्मा पिकनिकला जाते तेव्हा ती तिच्यासोबत पाणी, तिचं पिण्याचं पाणी कॅरी करते किंवा सोबत घेऊन जाते. हे राईट आहे. तुम्ही पण जेव्हा पिकनिकला जाल किंवा कुठे बाहेर जाल तेव्हा कुठलंही पाणी प्यायचं नाहीये. स्वतः सोबत पिण्याचं पाणी कॅरी करायचं. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना लेसन कळाला? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. So all of you are going to store water. सगळे पाणी साठवून ठेवणार, वेस्ट घालवणार नाही, वेस्ट करणार नाही पाणी. ओके. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी दिली आहे, आपण ते रीड करूयात. सगळ्यांना इथपर्यंत लेसन क्लिअर आहे? कळालं सगळ्यांना लेसन? कोणाला काही डाऊट आहे, काही विचारायचं आहे, लेसन मधलं कळालं नसेल किंवा काय? ओके. कोणाला काही डाऊट नाही आणि लेसन क्लिअर आहे. सो वी आर गोइंग टू मूव ऍक्टिव्हिटीज. Find out which is your city common sources of water where it is located. तुमची सिटी कुठली आहे, तिथे कॉमन सोर्स वॉटरचा कुठे आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. अँड वेअर इट इज लोकेटेड म्हणजे कुठल्या जागेला ते जागेवर आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. नेक्स्ट, वेअर इज द वॉटर प्युरिफिकेशन प्लांट्स. वॉटर प्युरिफिकेशन सेंटर्स प्लांट्स कुठे आहेत ते तुम्हाला फाइंड करायचं आहे. वेअर इज द वॉटर टॉवर विच सप्लायज वॉटर टू युअर एरिया. तुमच्या एरियामध्ये, तुम्ही जिथे राहता त्या एरियामध्ये पाणी कुठून येतं ते तुम्हाला फाइंड आउट करायचं किंवा मोठ्यांना विचारायचं, कोणाला माहिती असेल त्यांना. What are the distance between this place? त्या जागे थ्रू आणि तुमच्यामध्ये असं किती डिस्टन्स आहे ते बघायचं आहे. How far is your house from the water tower? वॉटर टॉवर पासून तुमचं घर किती लांब आहे? कोणाचा माईक ऑन आहे?
Next, write these distances in a diagram given alongside and Excuse add. me, miss. Yes, Sahil. Miss, I know from where my what source of water come to my house. Then tell me. Miss, Mahanagar Palika's two overhead tank of our building. From overhead tank of our building, it comes in our tank, and from this we get water. Okay, right. ओव्हरहेड महानगरपालिकाचे जे वॉटर प्युरिफिकेशनचे टँक्स आहेत ते तिथून सप्लाय होऊन तुझ्या बिल्डिंग पर्यंत येतात. ओके, आणि मग तिथून तुझ्या टॅबला येतात. Add all these distances to find out the total distances that water travels from the water source to your home. Total distances traveled by water. हे जे आता जे फाइंड आउटचे क्वेश्चन्स होते आहेत ते फर्स्ट तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. सेकंड प्युरिफिकेशन तुम्हालाच फाइंड आउट करायचं आहे. बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत ही साईडला जे डायग्राम आहे ते डायग्राम थ्रू फाइंड करायचं आहे. हाऊ फार द हाऊस फ्रॉम द वॉटर टॉवर. तुमचं हाऊस म्हणजे हे टॅप जे दिले आहेत ते अवर टॅप्स म्हणजे घरातले टॅप्स आहेत होम. सो ते डिस्टन्स किती आहे ते कव्हर करायचं आहे, मेजर करायचं आहे मेजरमेंटनी. And write the distances in a diagram given along sides. साईडला जो डिस्टन्स दिलेला आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. टोटल डिस्टन्सेस ट्रॅव्हल बाय वॉटर म्हणजे टोटल डिस्टन्सेस फर्स्ट जे वॉटर टॉवर्स आहेत तिथून ते वॉटर प्युरिफिकेशन सेंटर पॉइंट पर्यंत किती डिस्टन्स आहे ते स्केलने मेजरमेंट करायचं. तुमच्याकडे टेक्स्टबुक्स असेल तुमचे तर तुम्ही मोजून घ्या आणि तिथून सोर्स ऑफ वॉटर फ्रॉम द सेटलमेंट, सॉरी मी थोडं उलट घेतलं. सोर्स ऑफ वॉटर सेटलमेंट हे फर्स्ट आहे. तिथून वॉटर प्युरिफिकेशन सेंटर पर्यंत सर्कल आहे जो सोर्स ऑफ वॉटर फ्रॉम द सेटलमेंट लिहिलेला आहे. तो सर्कल थ्रू स्क्वेअर दिसतो तुम्हाला. तिथपर्यंत डिस्टन्स काउंट करायचा आहे त्या पॉइंट पर्यंत, फर्स्ट वालं. सेकंड, त्या स्क्वेअरच्या मिडल पॉइंट पासून ते वॉटर टॉवर्स आहेत जे आपल्या एरियामध्ये असतात तिथपर्यंत डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि नंतरून युअर टॅप पर्यंत डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. ते वॉटर टॉवर पासून हॉरिझॉन्टल आहे फर्स्ट, देन वर्टिकल आहे लाईन. सो तशा प्रकारे डिस्टन्स काउंट करायचा आहे, मेजर करायचा आहे. मीट द पर्सन्स हू इज in charge of the distribution water from the tank to different parts of your locality. Ask him for explain the work they do. To which parts does he supply water every day? How does ensure that all parts will get enough water? तुमचं जे तुमच्याकडे वॉटर सप्लाय जिथे होतं त्या एरियामध्ये जे सेंटर्स आहेत त्या सेंटर्समध्ये जे लेबर्स काम करतात, हेड असतात, त्या हेड्सला काही क्वेश्चन्स विचारायचे आहेत. आस्क हिम अ फ्यू क्वेश्चन्स. असे क्वेश्चन्स विचारायचे आहेत की तेथून त्या वॉटर सेंटर सप्लाय पासून, प्युरिफिकेशन सेंटर पासून ते कुठल्या एरियामध्ये वॉटर सप्लाय, कुठल्या वेगवेगळ्या एरियांमध्ये वॉटर सप्लाय करतात आणि सप्लाय करतात ते पाणी लोकांना, म्हणजे ज्या एरियामध्ये सप्लाय करतात ते पाणी त्यांना इनफ आहे हे त्यांना कसं कळतं. ते असे क्वेश्चन्स आहेत ते विचारायचे आहेत. सगळ्यांचं होमवर्क आहे
फर्स्ट तुम्ही लास्ट टाइम हा एक्सपेरिमेंट केला होता, मी सांगितलं होतं. सो आता तुम्ही आता जे फाइंड आउट मध्ये जे पाहिलं ते कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत सगळ्यांना. आता मी जे कॅल्क्युलेशन्स करायला सांगितले किंवा फाइंड आउट जे ऍक्टिव्हिटीज घेतली, एक्सरसाइज घेतला, ते सगळ्यांना कळालं आहे का? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. एक्सरसाइज मेन सगळ्यांना कळाली आहे का? क्वेश्चन अँड आन्सर्स सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये मेसेज करायचा. ओके. आणि फाइंड आउटचा एक्सपेरिमेंट जो घेतला, वॉटर सप्लाय सेटलमेंट थ्रू द वॉटर प्युरिफिकेशन सेंटर through the water towers, and from there to our house. The full find out the question कळा. केम किलोमीटर विचारलेत, पण आपण पहिले सेंटीमीटर इथले फिगर्स मधले काउंट करूयात. सोर्स ऑफ वॉटर फ्रॉम द सेटलमेंट थ्रू द वॉटर प्युरिफिकेशन सेंटरचं हे जे पॉइंट आहे, मिडल पॉइंट, तिथपर्यंत ही स्टँडिंग लाईन किती सेंटीमीटरची आहे ते मला सांगायचं आहे सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये लिहून. ओके. ज्यांच्याकडे टेक्स्ट बुक्स नसतील त्यांनी फक्त ऐकायचंय. ज्यांच्याकडे आहे त्यांनी कॅल्क्युलेट करायचंय. आणि चॅट बॉक्स केला कॅल्क्युलेट त्यांनी टेक्स्ट बुक मधला व्हॉइस इज ब्रेकिंग. येतो आता? हॅलो मॅम, तुमचा व्हॉइस ब्रेक होतोय. हॅलो. आता येतो क्लिअर? नाही, मध्ये मध्ये ब्रेक होतोय थोडा. ओके. आता क्लिअर? नॉट ब्रेकिंग. ओके, इट्स ब्रेकिंग. सगळ्यांना क्लिअर ऐकायला येतो मॅमचा आवाज? एकदा सांगा चॅट बॉक्स मध्ये मला. मॅम ब्रेक होतोय, मला सुद्धा ऐकायला येत नाहीये. हॅलो. ओके. आम्हीच क्लास लेफ्ट करून परत एंटर होतोय. ज्यांचं ज्यांना ब्रेक होतोय
बाकीच्यांना आवाज येतोय माझा क्लिअर? माझा आवाज क्लिअर? प्रियांका, माझा आवाज क्लिअर आहे? हो हो, आता क्लिअर येतोय. सगळ्यांना आवाज क्लिअर आहे? स्क्रीन दिसते का? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. ओके, आपण हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करत होतो. सोर्स ऑफ वॉटर फ्रॉम द सेटलमेंट सेंटर 2 सेंटीमीटर आहे टेक्स्टबुक मध्ये. नेक्स्ट, सो फर्स्ट जे आहे इथे डिस्टन्स, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय वॉटर, इथे किलोमीटर दिलं आहे तर आपण सेंटीमीटर टू काउंट करूयात आणि सेंटीमीटर लिहूयात. फर्स्ट आहे 2 सेंटीमीटर. सेकंड, वॉटर प्युरिफिकेशन सेंटर टू वॉटर टॉवर, ते 3 सेंटीमीटर आहे. वॉटर प्युरिफिकेशन सेंटर टू वॉटर टॉवर 3 सेंटीमीटर. सेकंड सेंटीमीटर. थर्ड, वॉटर टॉवरचं आपण हॉरिझॉन्टल जे डिस्टन्स आहे ते कॅल्क्युलेट आहे. आणि फोर्थ, व्हर्टिकल काउंट करूयात आपण आवर टॅप पर्यंत. ते 5.8 सेंटीमीटर. कळालं सगळ्यांना? पण हे सेंटीमीटर यूज करून आपल्या टेक्स्टबुक मधलं कॅल्क्युलेशन्स काउंट केले. तर आजचं होमवर्क नोट करून घ्या सगळ्यांनी. what's the solution लिहायचं आहे. The common tabs in a locality is saying dropping all the time. सोल्युशन सांगितलं, मी सांगितलं, साहिलने सुद्धा सांगितलं. कोणतंही तुम्ही सोल्युशन एक रिझन लिहून काढायचं, सोल्युशन नाही लिहून काढायचं. नेक्स्ट, यूज युअर ब्रेन पॉवर, ते क्वेश्चन लिहून काढायचं. थर्ड, राईट ऑर रॉंग, हे ABC तिन्ही क्वेश्चन एक्सरसाइज मधले होमवर्क मध्ये लिहायचे आहेत. कळालं सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. ओके, तुम्ही आता लेफ्ट करू शकता. होमवर्क कळालेला आहे, लेसन कळालेलं आहे. करू शकता. Bye bye, teacher.
Bye, Miss. Bye. Bye, teacher.